साम टीव्हीच्या या बातमीपत्रात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी राजकीय वर्तुळातून आहे। धनंजय मुंडेंचं खातं मंत्री छगन भुजबळांकडे गेलंय। भुजबळांकडे पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा खातं आता देण्यात आलंय। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांचीच वर्णी लागलेली आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। या संदर्भात काय माहिती आहे? छगन भुजबळांचं नाराजी नाट्य गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं आणि आता त्यांना खातं देण्यात आलं। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता 30 जागा छगन भुजबळ यांना दिली जाणार आहे। त्यांचा विभाग अन्न आणि नागरी पुरवठा हेच छगन भुजबळ यांच्याकडे वर्ग केला जाणार आहे। छगन भुजबळ यांनी काही दिवसापूर्वी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतलेली होती आणि आज दुपारी मंत्रालयामध्ये येऊन ते आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। सोबतच संपूर्ण विभागाची ते आढावा बैठक सुद्धा घेणार आहेत यावेळी। आणि त्याच्यामुळे छगन भुजबळ यांना नेमकं कोणतं खातं मिळणार याच्याबद्दलची चर्चा सुरू होती, ती आता चर्चा संपलेली आहे। आज दुपारी मंत्रालयामध्ये येऊन ते आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। आणि सोबतच आपण पाहतो आहोत की विभागामध्ये मागच्या काही दिवसामध्ये कशा पद्धतीने कामकाज झालं आणि याच्या पुढचं कामकाज कशा पद्धतीने करायचं आहे, या सगळ्या अनुषंगाने आजची आढावा बैठक स्वतः मंत्री छगन भुजबळ आज मंत्रालयामध्ये घेताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। पवन चक्कीच्या वादातून बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय। नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे। गोळीबारात एक जण गंभीर झाल्याची देखील माहिती मिळतेय। आपण पाहू शकतोय बातमी बीडमधून आहे। बीडमधला गुंडाराज कधी संपणार असा सवाल उपस्थित होतोय, कारण पुन्हा एकदा पवन चक्कीचा वाद झालाय आणि त्यामधून गोळीबार देखील झालाय। संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा असं संभाजी गुरुजींनी म्हटलंय। तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत असंही ते म्हणालेत। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। 76 वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे। 6 जून बंद केलं पाहिजे। तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात। ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं धरायचं, हे बरोबर नाही। तर संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेते मंडळींनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। असं आहे की इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करतायत। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे? छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे, देशातल्या लोकांना आदर आहे, त्यामुळे असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे संभाजी भिडेंचं हे वादग्रस्त विधान, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये असं ते म्हणालेत। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा, त्यावर देखील त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। या राज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर केला गेला असं संभाजी भिडेंनी म्हटलेलं आहे। पुढची बातमी पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। कामगार किटच्या नोंदणीसाठी पैसे घेणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची लूट होतीये, या संदर्भात सामने बातमी दाखवली होती। त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे। भाडे नाही भेटले 1 लाख रुपये वापस देईल। किती? 1 लाख रुपये वापस देईल तुम्हाला जर भाडे मागून नाही भेटले तर। पण भाडे आताच भेटणार आहे? आता नाही भेटणार, 8 दिवसांनी। 8 दिवसांनी? 8 दिवसांनी जर नाही भेटले माझा नंबर घ्या, मी आंबेचा प्रॉपर तिकीट दिलं जातं
मात्र त्यामध्ये आता दलालांचा सुळसुळाट झाला आणि प्रत्येक कामगाराकडून 1500 रुपये वसूल करण्यात येत आहे. असं दलालांचा सुळसुळाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे, पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू. एक मोठी बातमी येते. पवनचक्कीच्या वादातून जो गोळीबार झाला होता, एक जण त्यातला ठार झाला अशी बातमी समोर येते. बीडमध्ये जो गोळीबार झाला त्यात एक जण ठार झाल्याची माहिती मिळते. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेत. आणखी काय अपडेट मिळते? नक्कीच बीडच्या लिंबागणेश परिसरामध्ये जो पवनचक्की प्रकल्प आहे त्या पवनचक्की प्रकल्पावरती मध्यरात्री काही लोकांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि याच दरम्यान सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आला होता आणि गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता आणि त्याच गंभीर जखमीचे डेथ झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तिची मय झाल्याची माहिती समोर आलेली आहे. विशेष पाहायला गेलं तर ज्या पवनचक्की प्रकल्पावरती सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आला होता आणि त्याच गोळी त्या व्यक्तीला लागली होती, तो गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती समोर आली. मात्र तो व्यक्ती आता मयत पावल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. विशेष पाहायला गेलं तर त्या गोळीबारामध्ये ही व्यक्ती मयत पावलेली आहे. त्याचा पंचनामा पोलीस करताना देखील पाहायला मिळतात आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये हद्दीमध्ये घडल्याचं पाहायला मिळते. लिंबागणेश परिसरामध्ये पवनचक्की प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि त्याच ठिकाणं ते साहित्य असतं पवनचक्कीचं जे साहित्य ठेवलं होतं आणि त्या साहित्यावरती काही लोकांनी मध्यरात्री चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकाकडनं गोळीबार करण्यात आला आणि याच गोळीबारामध्ये एक व्यक्ती ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पण या गोळीबारात ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्याच्या कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया आपल्याला मिळाली आहे का? नाही, नक्कीच त्या गोळीबारामध्ये जो व्यक्ती ठार झालेला आहे त्याची अद्यापपर्यंत माहिती समोर आलेली नाही. नाव देखील त्याचं समोर आलेलं नाही. पोलिसांना माहिती विचारली असता पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव देखील अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. मात्र व्हिडिओ जो समोर आलेला त्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणं पोलीस पंचनामा करत असल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांकडून या संदर्भात काय अधिकची माहिती मिळू शकते? नाही, या संदर्भात पोलिसांना माहिती विचारली असता कुठलीही माहिती देण्यास ते तयार नाहीत किंवा माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. माहिती विचारली असता वरिष्ठांना विचारा अशी ते म्हणतात. मात्र वरिष्ठांकडून देखील माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते आणि हीच घटना नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये हद्दीमध्ये घडल्यामुळे नेकनूर पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे किंवा माहिती देत नाहीत. नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे. त्याच सोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवणेलाही बेड्या ठोकल्यात. गेल्या 7 दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते आणि आज पहाटे 4:30च्या सुमाराला या दोघांनाही पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली आहे. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक करण्यात आली होती. हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते. उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती. पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR पेश करण्यात येणार आहे. त्यामुळे यानंतर वैष्णवीचा सासरा आणि दिराला पोलिसांनी कशा बेड्या ठोकल्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुन्हा दाखल झाल्यावर हगवणे बावधानच्या एका लॉन्समध्ये गेले. त्यानंतर राजेंद्र आणि सुशील पुण्यातून कोल्हापुरात आले. कोल्हापूरनंतर पुन्हा पुण्यातील पवना डॅम परिसरात ते दोघेही लपले. तळेगाव, दाभाडे आणि त्यानंतर स्वारगेटमध्ये हगवणे दिसला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते. नंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना महिलांनी घेराव घातला. छावा संघटना आणि महिलांनी चाकणकरांना जाब विचारलाय.
वैष्णवी हगवणे प्रकरणी लवकरच ऍक्शन घेतली असती तर हे घडलं नसतं, अशी तक्रार यावेळी महिलांनी केली. त्यामुळे हगवणे प्रकरणावरून राऊतांचा सरकारवर त्यांनी हल्लाबोल केलाय. गृहमंत्र्यांना अशा प्रकरणाचं गांभीर्य नाही आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकल्या आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल, पोलीस स्टेशन असेल, हे राजकारण्यांच्या दबावाखालीच काम करतात. अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेस सुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे आणि गृहमंत्र्यांना गांभीर्यच नाही ना अशा घटनांचे. तर वेगवान स्वरूपातल्या बातम्या जाणून घेऊयात. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. हगवणे कुटुंबाला कठोर शिक्षा करणार असंही त्यांनी म्हटलंय. नियमात बसलं तर आरोपींवर मकोका लावणार असंही ते म्हणाले. वैष्णवीचे मारेकरी क्रूर कर्मा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक झाली आहे. वैष्णवीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांनी हगवणे प्रकरणावर ट्विट केलंय. या घटनेत पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता. कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम उत्तमरित्या करतंय. गुन्हा नोंद आहे. आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करतंय असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. लोभी हगवणे कुटुंबाच्या प्रवृत्तीची फार चीड येते. राजेंद्र हगवणेला अटकेनंतर कुठलाही पश्चाताप नसल्याचं दिसतंय. त्यामुळे या कुटुंबाला कठोर शिक्षा द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. वैष्णवी हगवणेच्या बाळाची प्रकृती बिघडली आहे. बाळाच्या अंगावर इंजेक्शनचे व्रण दिसल्याचं आढळून आलंय. तपासणीसाठी नातेवाईकांनी बाळाला रुग्णालयात दाखल केलंय. नेमकं हे इंजेक्शन कसलं दिलंय याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती कसपटे कुटुंबियांच्या नातेवाईकांनी दिली. हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर कार पोलिसांच्या ताब्यात घेतली आहे. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी हगवणे यांना हुंड्यामध्ये फॉर्च्युनर कार दिली होती. फॉर्च्युनर गाडीची चावी अजित पवारांनी हगवणे यांना दिली होती. एक मोठी बातमी समोर येते. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेण्यात आलेत का असा सवाल उपस्थित झालाय. कारण अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाख रुपये दर आहे का असा देखील एक सवाल उपस्थित झालाय. अमरावती सर्कल मधील कथित ऑडिओ क्लिप सध्या समोर आली आहे. आरएफओ बदलीसाठी 35 लाखांची मागणी केल्यात आली. बदलीसाठी 35 लाख मागितले गेलेत का असा सवाल उपस्थित होतोय. कारण या बदलीसाठी 35 लाखांची मागणी करण्यात आली आहे अशी ऑडिओ क्लिप सध्या समोर आली आहे. ही कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी लाच दिली जाते का? अमरावती सर्कल मधील ही कथित ऑडिओ क्लिप आहे असं सांगण्यात येत आहे. या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता, अवैध व्यवसाय करता, सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे. तात्काळ पोलीस केस केली पाहिजे. त्यावर सरकार कारवाई करेल. बाहेरच्या बाहेर कोणतरी पैसे जमा करतील, बाहेरच्या बाहेर कोणी मंत्र्याच्या नावाने पैसे घेतील, बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेतील, हे मात्र त्यांची चूक आहे, आमची चूक नाही आहे. तुम्ही पैसे देणे हे चूक आहे. पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे. क्षेत्र अधिकारी
बदल्यांसाठी 35 लाख रुपये मोजावं लागत व त्यापेक्षा जास्त रकमेचा याच्यात उल्लेख केलेला आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। वन संवर्धनासाठी व वन्यजीवांच्या सुरक्षतेसाठी हे खूप मोठ्या प्रमाणातलं गंभीर प्रकरण लक्षात येत आहे। कारण की वन परिक्षेत्र अधिकारी यांची जबाबदारी हे वनाचं व वन्यजीवाचं रक्षण करण्याची असते, ना की आर्थिक मलिदा लाटण्यासाठी असते। परंतु ह्या ज्या ऑडिओ क्लिपमध्ये जो वन विभागात अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमध्ये जो आर्थिक गैरव्यवहार होताना दिसून राहिलेला आहे, त्याची कुठेतरी माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व लोकप्रिय मंत्री गणेश नाईक साहेबांनी कुठेतरी कारवाई करायला हवी, ही आमची संस्थेमार्फत मागणी आहे। ही पुढची बातमी सर्वांसाठीच महत्त्वाची आहे, कारण राज्यासाठी पुढील 24 तास धोक्याचे असणार आहेत। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय। कोकण पट्टीसह मुंबईत प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 2 ते 4 दिवस गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला। समुद्रकिनारी भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। गेल्या 4 दिवसांपासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। संपूर्ण कोकण पट्टीसह मुंबई आणि उपनगराला पाऊस झोडपणार आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र हे सक्रिय झालंय आणि चक्रीवादळ देखील धडकणार असल्याची शक्यता आहे। रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला। 2 ते 3 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। किनारपट्टी भागात मच्छीमारांना न जाण्याचा इशारा देण्यात आला। पावसासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात। राज्यात आज मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह कोकणातील उर्वरित जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। संपूर्ण उत्तर कोकण किनारपट्टीला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय, त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। घरातल्या साहित्याचं नुकसान झालंय। दुसरीकडे दौंडमार्ग तालुक्यातील हळदीचा गुंड इथं नदीवरील पुलाचं काम सुरू आहे। यामुळे वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी मार्ग वाहून गेलाय। त्यामुळे तळेखोल, वेळी या गावांचा संपर्क तुटलाय। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाकडून या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर 24 आणि 25 मे कालावधीत जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। आज रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। काल दिवसभर ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळपासूनच रायगडमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत। आजही ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू आहे। दरम्यान 24 आणि 25 मे रोजी ऑरेंज अलर्ट असणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात मे महिन्यात धुक्याची चादर पसरली आहे। बुलढाण्याच्या राजूर घाटात सर्वत्र धुक्याची चादर दिसून आली आहे। यामुळे वाहनधारकांना वाहनं चालवताना मोठी कसरत करावी लागते। पुणे शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। शहरात सर्वदूर भागात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे। काल रात्री काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज सकाळपासूनच शहरात पावसाची हजेरी पाहायला मिळते। पुण्यात पुढील 2 दिवस हवामान विभागानं अलर्ट दिलाय। साताऱ्यात ओढ्याला आलेल्या पुरामुळे 4 ते 5 गाड्या पाण्यात फसल्यात। ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि जेसीबीच्या मदतीने या फसलेल्या गाड्या सुरक्षित बाहेर काढण्यात आल्या। चिंचणेर वंदन इथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय, यामुळे बाजार पटांगणावर पुराचं पाणी आलं। लातूरमध्ये सर्वदूर अवकाळी पावसाने थैमान घातलंय। लातूरच्या औसा शहरात अनेक घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये अवकाळी पावसाचं पाणी साचलंय, तर या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरामधील संसार उपयोगी साहित्य चक्क पाण्यात गेलंय। अन्नधान्य, कपडे आणि दुचाकी देखील पाण्यात गेली।
माध्यमातून माझ्याबरोबर काही पोलीस अधिकारी येणार होते किंवा SP ऑफिसला ही बैठक होती, त्याच्यामुळे बाळासंदर्भातला घटनाक्रम की बाळ देतानाचा घटनाक्रम किंवा याच्यामध्ये काय झालं तर बाळ वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यापूर्वी सकाळी मी 1 तास अगोदर ट्विट करून आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली होती. CWCच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण करून बाळ आईवडिलांच्या ताब्यात दिलं, पण त्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न आपले जे होते ते संबंधित पोलीस आणि CWC हे आपण बोलवले होते, जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देता येतील. यामध्ये ही घटना घडल्यापासून बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात किंवा अनेकांच्या मनामध्ये शंका असेल, अनेक अफवा पसरवल्या जातात, म्हणून मला आवर्जून सांगायचंय 6/11/2024 करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेल केला होता. हा मेल होता 11:50 रात्री आणि 11:50 रात्री मेल आल्यानंतर हा 6 तारखेचा मेल आल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्याच्यावरती संबंधित पोलीस स्टेशनला पाठवून याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी त्या सूचना दिल्या होत्या. हा राज्य महिला आयोगाची तक्रार अर्ज आहे आणि करिश्मा हगवणे यांची तक्रार मी तेच सांगते. आमच्याकडे दोन क्रॉस तर पहिली ही तक्रार तर ह्याच्यामध्ये ही तक्रार आल्यानंतर आम्ही ती जी तक्रार होती ती त्यांच्या भाऊजय आणि घरातल्या लोकांच्या विरोधात होती. त्याच दिवशी आमच्याकडे दुसरी तक्रार आली 6/11/2024 त्याच दिवशी तक्रार आली ती होती मेघराज जगताप म्हणजे मयुरी हगवणे म्हणजे मयुरी जगताप यांच्या भावाने आमच्याकडे त्याच दिवशीची तक्रार केली होती 6/11/2024 ती तक्रार केल्यानंतर आम्ही त्या अनुषंगाने 7 तारखेला 11:30 वाजता म्हणजे 6 तारखेला तक्रार ह्या दोन्ही आल्या, एकाच दिवशी दोन्ही तक्रारी लागोपाठ आल्या आणि 7 तारखेला या दोन्ही तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने तक्रारदारांना पत्र पाठवलं, पोलिसांनाही पत्र पाठवलं आणि याच्यामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. आणि म्हणून 6/11 ज्या दिवशी तक्रार आली त्या दिवशीची 485ची FIR ही ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्यांच्यासाठी म्हणजे एक तक्रार होती ती करिश्मा हगवणे यांच्यासाठीची एक FIR ती आणि दुसरी होती ती मेघराज जगताप यांनी जी आमच्याकडे तक्रार दाखल केली ती होती ती मयुरी जगताप यांच्यासाठीची त्याच दिवशीची त्यांच्यासाठीची एक FIR. या दोन्ही FIR आणि या दोन्ही तक्रारी म्हणजे या दोन्ही FIR आहेत. या दोन्हीच्या संदर्भातल्या तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशननी घेतलेल्या होत्या आणि त्यांच्या तक्रारी या दोन वेगवेगळ्या FIR ह्या त्यांच्या क्रॉस कंप्लेंट एकमेकांच्या विरोधात 7 तारखेला बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला होता. क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे या संबंधित पोलिसांनी त्यांना तक्रारदार जे दोन्ही होते ते कुटुंबातले एकमेकांविरोधातच तक्रारी असल्यामुळे कौटुंबिक वाद हा काउन्सिलिंग करून मिटवावा याचा प्रयत्न आणि कोणत्याही DVच्या केसेस आल्या तर सुरुवातीला 3 काउन्सिलिंग कंपल्सरी भरोसा सेलच्या माध्यमातून केले जातात. त्याच्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून याच्यासाठी काउन्सिलिंगसाठी हे कुटुंब बोलवलं होतं. आता ह्याची पुढची माहिती तुम्हाला द्यायची म्हणून मी आयोग आणि ते तपास अधिकारी त्या ठिकाणी होते, पण आपल्या आग्रहाखातीर या ठिकाणी मांडते. मला परत एकदा तपास अधिकारी आल्यानंतर की नक्की काय झालं हे पोलिसांच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगता येईल. तर या घटनेमध्ये या दोन्ही बऱ्याच जणांचं एक अफवा म्हणजे मला आश्चर्य याच्यासाठी वाटतं त्या सगळ्या घटनांमध्ये सुरुवातीपासून आयोगाकडे ज्या तक्रारी आल्या हे पहिल्या दिवसापासून मी मांडलं आणि घटनेचं गांभीर्य ओळखून कोणतीही तक्रार वैष्णवीच्या संदर्भात आयोगाकडे नव्हती, पण घटना घडल्यानंतर सुमोटो करत पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या घटनेला जर वाचा फोडली असेल तर आयोगाच्या माध्यमातून आम्ही ती तक्रार आपल्यापर्यंत पाठवली होती आणि सुमोटो दाखल करून हा घटनाक्रम आणि याच्यावर कारवाई करावी असं सविस्तर आपल्याकडे आम्ही देत होतो. तरी सुद्धा मला असं वाटतंय की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तपास अधिकारी असतील यांनी चांगल्या पद्धतीचा तपास तर केलेलाच आहे. बाळाला पालकांकडे सुपूर्त करत असताना ही कोर्ट प्रोसिजर होती, याच्यामध्ये CWCच्या प्रोसेसच्या माध्यमातून पोलिसांनी केलेली कारवाई आणि आपल्यापर्यंत दिलेली माहिती ही मी सविस्तर आपल्यापर्यंत मांडलेली आहे. आणि एकंदरच ह्या सगळ्या घटनांमध्ये
आता पालकांचं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये अजून काही ॲडिशनल गुन्हे दाखल करायचे, तर पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की पोलिसांनी त्यांचं काय म्हणणं असेल, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यावे. सप्लिमेंटरी सेक्शन म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घेता येतील. मग या सगळ्यांमध्ये हे मांडत असताना मला काही गोष्टी आवर्जून नमूद करायच्या आहेत. ते म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न हा येतो की अशा घटना घडत असताना आपण खरं तर बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे, हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा आहे आणि गर्भनिधन चाचणी PCPNDT ॲक्टनुसारचा कायदा आहे. मग हे कायदे असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घटना घडतात. काल देखील गंगापूरमध्ये, नाशिकच्या गंगापूरमध्ये एक हुंड्यासाठी त्या महिलेने आत्महत्या केली. मी स्वतः आयोशी बोलले. तर खरं तर हुंड्याची मागणी करत असताना ज्या पद्धतीचा मानसिक शारीरिक छळ केला जातो आणि त्याच्यामुळं या महिला आत्महत्येकडे प्रवृत्त होतात. तर आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून सांगायचंय की हुंडा प्रतिबंध कायदा आहे, बालविवाह आणि गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे. बालविवाहाच्या विरोधातला कायदा असूनही सगळ्यात जास्त बालविवाह हे महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये होताना दिसतात. गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा जर आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात जर गर्भनिधन चाचणी झाली नाही तर आपण शेजारच्या जिल्ह्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतो, शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतो आणि जर मुलीचा गर्भ असेल तर त्या मुलीची हत्या करतो. एकंदरीत सांगायचं काय, एका बाजूला कायदा, सुव्यवस्था, प्रशासन त्यांचं काम करत असतं. आपल्यासाठी कठोर कायदे आहेत, पण आपण ते कायदे मोडण्याकडे जास्त कल आहे का असा प्रश्न पडतो. आपल्या माध्यमातून मला आवर्जून विनंती करायची, हुंडा देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे. त्याच्यामुळे कुठेही हुंड्याची मागणी केली तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याच्या संदर्भातला गुन्हा नोंद करा. अनेक वेळा आयोगाच्या माध्यमातून काम करत असताना अनेकांचं म्हणणं होतं की तुमच्या माध्यमातून म्हणते की महिला आयोगाच्या माध्यमातून आतापर्यंत मी आल्यापासून 3.5 वर्षामधील केसेसचा डेटा मला आवर्जून तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. 35,971 केसेस ह्या माझ्या राज्य महिला आयोगाकडे आल्या. त्यापैकी 35,000 म्हणजे माझ्या मुख्य कार्यालयात फक्त आलेल्या. बाकीच्या समुपदेशन आमच्या सेंटरमध्ये